एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत। मी आहे दिव्या आणि आज मी घेऊन आलेली आहे मिलानी फाउंडेशनचा रिव्ह्यू। सो इथे स्किनला प्रेप करण्यासाठी मी यूज करत आहे मॉइश्चरायझर आणि त्याने मसाज करून घेत आहे। आणि सेकंड मी इथे यूज करत आहे प्रायमर, जेणेकरून माझे जे ओपन पोर्स आहेत ते जास्त विजिबल न होता फाउंडेशन कसं काम करतं आपल्याला हे कळेल। सो आज आपण इथे रिव्ह्यू करणार आहोत मिलानी कन्सील प्लस परफेक्ट फाउंडेशन। हे 2 in 1 फाउंडेशन आहे, म्हणजेच तुम्हाला कन्सील वेगळं करण्याची गरज पडणार नाही असं यांचं म्हणणं आहे। सोबतच तुम्ही याची जर कन्सिस्टन्सी बघणार तर ही खूप जास्त ठीक आहे। आणि जेव्हा मी याला अप्लाय करत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की ब्लेंड करण्यासाठी मला खूप हे हार्ड जात होतं, कारण याची जी कन्सिस्टन्सी ठीक आहे। सोबतच हे खूप ड्राय फाउंडेशनसुद्धा मला वाटलं। सो जर तुम्ही याला यूज करायचं असेल तर तुम्हाला स्किन ही व्यवस्थित प्रेप करावी लागेल। ड्राय स्किनपेक्षा हे ऑइली स्किनसाठी बेस्ट वर्क करेल। हे फाउंडेशन क्लेम करतं की हे कन्सील प्लस परफेक्ट करतं स्किनला, बट जेव्हा मी याला अप्लाय केलं आणि स्मच केलं तेव्हा मला कळालं की हे माझे जे डार्क स्पॉट्स आणि डार्क सर्कल्स आणि पिगमेंटेशन जे आहे हे त्यातून हलकेसे विजिबल होत होते। त्यानंतर मी हाफ फेसवर कन्सिलर यूज केलं आहे आणि कन्सिलर करून त्याच्यावरती फाउंडेशन अप्लाय करून बघितलेलं आहे। त्याचा रिझल्ट हा खूप छान आलेला होता। हे फाउंडेशन मी ऑनलाईन बाय केलेलं होतं। याचा शेड होता नॅचरल 02, पण हा माझ्या स्किन टोनपेक्षा खूप जास्त लाईट होता आणि पिंक अंडरटोनमध्ये होता। सो जर तुम्हाला मेबलिनचा फिट मी 128 शेड जात असेल तर तुम्ही 03 किंवा 04 नंबरचा शेड घ्या, कारण हा खूप लाईट होतो। आणि तुम्ही जर माझ्यापेक्षा फेअर असेल तर तुम्हाला हा शेड एक्झॅक्टली मॅच होईल। या फाउंडेशनची प्राईस आहे 1600 रुपये। इट्स क्वाईट एक्सपेन्सिव्ह, बट जर तुम्हाला सेल्फ मेकअपसाठी हा हवा असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। आणि मला पुन्हा सांगायला आवडेल की जर तुमची ऑइली स्किन असेल तरच तुम्ही हे फाउंडेशन बाय करा। ड्राय स्किनवाल्यांसाठी हा फाउंडेशन अजिबात वर्क करणार नाही। जर तुम्ही स्किनला छान प्रेप केलं असेल तरच हा तुमच्यासाठी वर्क करेल, नाही तर हा तुमचा बेस नक्कीच ड्राय करेल। आणि अशा प्रकारे मेकअपचे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आणि कमेंट्समध्ये तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता, तुम्हाला प्रोडक्टबद्दल काही इन्क्वायरीज असेल तर। अशाच प्रकारे एकदम इझी वेमध्ये तुम्हाला प्रोडक्टची माहिती माझ्या या यूट्यूब चॅनलवर मिळत राहणार आणि तुम्हाला मेकअप एकदम स्टेप बाय स्टेप कसा करायचा सुद्धा तुम्हाला नक्कीच शिकायला मिळेल। फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड केल्यानंतर तुम्ही बघू शकता एक हलकासा ग्लोसुद्धा आलेला आहे आणि खूप छान ही फिनिशिंगसुद्धा आलेली आहे। दोन्ही साईडमध्ये तुम्ही कम्पेअर करू शकता की तुम्हाला कुठली टेक्निक ही यूज करायची आहे। पावडरने मेकअप सेट करून आणि हलकीशी लिपस्टिक लावून मी हा मेकअप लुक कंप्लीट केलेला आहे। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल वाटला असेल आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।